थांबा 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 कॅरेक्टर. कॅमेरा ट्रॅपच्या फुटेजेसमध्ये वाईल्ड लाईफचा काय काय इंटरॅक्शन आलाय रे यावेळी? जॅकल आणि फॉक्सचा आलेला. सो जॅकल असं चाललाय आणि फॉक्स मागे मागे नुसतं त्याचं शेपटीचं वास घेत चाललाय. 2 पॉर्क्युपाईन्स आहेत, ते असे हळूहळू मागे पळतात टुकू टुकू करून. एक खूप भारी आहे ज्याच्यात पॉर्क्युपाईन फ्रीज होतो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे मला 2-3 वेळा वाटलं की फुटेज अडकलेला आहे, पण ॲक्च्युली पॉर्क्युपाईन असा स्टील थांबतो, नुसतं इकडं तिकडं असा बघतो आणि मग परत असं फ्रीज होतो आणि मग परत चालायला लागतो. आणि असं पण काहीतरी बोलला होतास तू बघ त्या दिवशी की काहीतरी ईगल टपली मारून जातोय, त्याचं काय झालं? 2 स्टेप ईगल बसले, म्हणजे त्यातला एक बसलाय तो पोल्ट्री खातोय आणि 2 काईट्स येतात त्याला टपली मारून जातात आणि तेव्हाच त्याचा पेव येतो आणि तो साईडला बसतो आणि मग काईट्स निघून जातात, म्हणजे परत त्रास नाही देत. सो अजून एक फुटेज आहे आपल्याकडे ज्याच्यात जॅकल आणि ईगल आऊलचं इंटरॅक्शन आहे. सो जॅकल जात असतो वॉटरहोलवरनं आणि ईगल आऊल स्वतःला असा मस्त फुगवतो. हायना लिटरली असा साईडवेज झोपला आहे आणि पिल्लू आहे, म्हणजे पिल्लू मोठा झालेला आहे, बट ही डझंट नो एनिथिंग मच अबाउट किलिंग और हे इन्स्टिंक्ट अँड ऑल. इनोसन्स दिसतो त्यात की ते स्पोर्ट्ससाठी हंटिंग करत नाही. सो त्याच्यात हायना असंच झोपला आहे आणि समोरनं फॉक्स असं चालत गेला आहे. फॉक्सला कळत नाही हायना तिकडे, बट हायना अख्खं ऑब्झर्व करतो फॉक्सला, असं शांतपणे ऑब्झर्व करतो तो पिल्लू फॉक्सला. हे ॲक्टिव्हिटीज फक्त रात्री दिसतात कारण की तेव्हाच वाईल्ड लाईफ ॲक्टिव्ह होतो आणि डायरेक्ट सायटिंग्सला हे नियर टू इम्पॉसिबल आहे टू वॉच सच इंटरॅक्शन्स बिटवीन 2 डिफरंट स्पीशीज और इवन सेम स्पीशीज. सर्टन बिहेवियर्स आर व्हेरी वाईल्ड. कुठले पण डेन डिगिंग, वॉटरवरती पाणी पिणं, काही प्राणी फक्त रात्री येतात पाणी प्यायला. सो कॅमेरा ट्रॅप्स इज वन ऑफ द बेस्ट टूल्स वी कॅन यूज फॉर knowing wildlife behaviors or getting to know wildlife more closely.